नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. लोकांचं जसं 12 महिने ना कंपनीत काम चालत ना, तसंच आहे आपला हा धंदा. एक लॉट गेला की दुसरा लॉट लगेच घ्यायला लागतो, नाहीतर आपला पैशाचा मीटर थांबून जातो. बऱ्याचशा नवीन गोष्टींना सुरुवात करायची, त्यासाठी इकडे पोल्ट्रीची तयारी चालू केली. आज पोल्ट्रीचा पहिला दिवस आहे, पण पोल्ट्री धुवायलाच लय वैताग आला, कारण की ते सगळे पाईप वगैरे पांगून घ्यायला लागतं, सेट करावं लागतं, तेव्हा कुठेतरी पोल्ट्री धुवायला चालू होती. एकदा का गाडी रोळावर आली ना, मग नंतर पटपट सगळं धुवून होतं. पोल्ट्री धुवून झाल्यानंतर जसे आपण दरवाजांना सिमेंट वगैरे लावलं होतं का बऱ्याच दिवसानंतर, तर तसंच ना आपल्या इकडे आता पोल्ट्रीत काय खड्डे पडले असतात छोटे मोठे. तेच भाऊ बुजीत होता इकडे. त्यात हालिओ कुठं तोंड काळ करून आलता काय माहिती. आल्या तर 2 सेकंद ओळखून आले ना की कुत्र कोणचं आहे. त्यामुळे याला ना कधी गेटच्या बाहेर सोडूशी पण वाटत नाही. आणि घरात घ्यायचं म्हणलं तर याला धुवून घरात घ्यायला लागतं. घरी आल्या बघा कसा काळ्यावर दादागिरी करतोय. चला आता आपल्याला डायरेक्ट विषय ना टॉपचाच करून टाकायचा आहे. आता मी पंप पाठीव का घेतलाय माहिती का, आता आपलं जे विहिरींग बोरक जातो जो रस्ता आहे ना, सगळा आहे ना गवतानी ना भरून जाईल. आता त्यासाठीच ना आम्ही आधी तणनाशक मारायला निघलो. बघा आता समोर एवढा गाळ आणि त्यात घातली मी फ्लिपलॉप. चुकून मी उडी मारायचो माझ्यासोबत असा काय विषय व्हायचा. लय घाण पचका होईल माझा. त्यापेक्षा आपलं सावकाश गेलेलं बरं. जूनच्या आदल्या महिन्यातच एवढं पाणी भरलेलं तलावाला. इथून मागं कधी असं घडलं पण नव्हतं. हाच तो रोड आहे. मे महिन्यातून मी ना इथून कोरड्यातून चालायचो. आता तर त्या आधीच मला पाण्यातून चालायला लागते. तणनाशक मारायच्या आधी ना वाटावर जेवढे ना गवळ आलेलं आहे का, ते सगळं बाजूला करून द्यायचं होतं. शिवान मी आम्ही दोघं मिळून हे करीत होतो. नंतर तो एकटा करीत होता, मी इकडे पंप भरून ना आपलं फवारायला चालू केलं. वातावरणात ते सारखं बदललं होते, सारखं ऊन पडा ते मध्येच आभाळ येते. आता काय होते काय माहिती. मी आपल्या इकडे पाऊस येईन म्हणून ना आपलं सगळं पटपट पटपट उरकून घेतलं. चायला पाहायला गेलं तर अशी काम सोपं नाही बरं काय. असं 15-15 लिटरचं पंप वाटीव घेऊन लय कांबरड जामत आहे. जेवायचं ते इकडे झालंच. 15 मिनिटाच्या फवारणीनंतर इकडे ना बदबदा पाऊस चालू झाला. बरं आता तुम्ही व्हिडिओला लाईक करताय का ते पण सांगायला लागेल.